नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? एक महत्त्वाची घडामोड आज घडली आहे. अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. ही बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणि खंडणी प्रकरण असं मिळून एकूण 7 आरोपी आहेत असं पोलिसांनी माहिती दिली होती आणि त्यामध्ये 5 आरोपींना ताब्यात घेण्यात यश आलं. आधी 4 आरोपींना ताब्यात घेतलं गेलं आणि त्यानंतर 5वा आरोपी खंडणी प्रकरणातला वाल्मिक कराड तो स्वतः पोलिसांकडे त्याने शरणागती पत्करली आणि आता 3 आरोपी उरले होते. त्यापैकी 2 आरोपी, एक सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे असं सांगितलं जात आहे आणि त्याच्या बरोबरीने सुधीर सांगळे या दोघांना आज ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पुणे पोलिसांच्या विशेष पथकानं त्यांना ताब्यात घेतलं. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे आधी भिवंडी मग पुणे अशा वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत होते. त्यांना यावेळेला कोण मदत करत होतं हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याआधी सुद्धा वाल्मिक कराड याच्याविषयी आपण व्हिडिओ केला होता आणि त्याच्याविषयी जेव्हा बोलत होतो तेव्हाही हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. विरोधकांनीही तो लावून धरलेला आहे की वाल्मिक कराड हा वेगवेगळ्या 3-4 ठिकाणी फिरत राहिला आणि त्यानंतर त्याने पुण्यामध्ये येऊन शरणागती पत्करली. तर तो एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता जेव्हा की त्याच्याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या येत होत्या तरी सुद्धा तो पकडला गेला कसा नाही आणि त्याला मग हे असं सगळं फिरत बसण्यासाठी कुणाची मदत होती. तसाच समान प्रश्न आपल्याला सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे आणि हा जो तिसरा आरोपी आहे जो अजून उरलाय त्याचं नाव आहे कृष्णा आंधळे. या तिघांना अजून सुद्धा प्रसारमाध्यमांमध्ये त्यांचे फोटो आलेत, त्यांच्याविषयीच्या बातम्या आल्यात, त्यांची नावं समोर आली आहेत, तरी त्यांना पकडलं कसं गेलं नाही. तर पथकं पोलिसांनी रवाना केलेली होती. वेगवेगळी पथकं राज्यामध्येही फिरत होती, काही राज्याच्या बाहेर सुद्धा जाऊन तपास करत होती, खास करून या सुदर्शन घुलेचा. तर हा जो 27 वर्षाचा सुदर्शन घुले आहे तो आता ताब्यात आलेला आहे. पुणे पोलिसांच्या विशेष पथकानं त्याला ताब्यात घेतलंय. त्याच्या बरोबरीने या प्रकरणातला असलेला आरोपी सुधीर सांगळे याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलाय. आता हा सुदर्शन घुले कोण आहे त्याच्याविषयीची थोडी माहिती बघूया. हा सुदर्शन घुले जो आहे तो केजच्या टाकळी गावचा राहणारा आहे. केजच्या टाकळी गावचा बीडच्या राहणारा आहे. तो 27 वर्षांचा आहे आणि त्याचं शिक्षण 7वी पर्यंतच झालेलं आहे अशी माहिती समोर येते. वाल्मिक कराडचा खास असलेला विष्णू चाटे याच्याशी त्याची ओळख झाली. तो ऊस मुकादम म्हणजे ऊसाच्या शेतात मुकादम जे असतात ते तो म्हणून ते काम करतो सध्या आणि मजुरांकडनं जे आलेले नाही आहेत ज्यांनी काम योग्य पद्धतीने केलं आहे त्यांच्याकडनं पैसे घेण्याचं तो सुद्धा काम करतो. म्हणजे मुकादम म्हणून तो ऊसाच्या शेतात कामाला आहे सध्या. पण त्याच्या व्यतिरिक्त राजकीय नेत्यांशी सुद्धा या सुदर्शन घुलेचे संबंध होते, त्यामुळे त्यांची छोटी मोठी कामं सुद्धा हा करायचा. आता त्याचा संबंध आला विष्णू चाटेशी. विष्णू चाटे कोण आहे तर वाल्मिक कराडचा निकटवर्तीय, वाल्मिक कराडची सगळी कामं करणारा हा विष्णू चाटे. लिंक कशी आहे बघा. विष्णू चाटेशी ओळख झाली सुदर्शन घुलेशी. विष्णू चाटे हा वाल्मिक कराडचा माणूस आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत निकटवर्तीय माणूस आहे आणि मग लिंक लावली जाते आणि प्रश्न उपस्थित केले जातात ते असे की हे जे 7ही जण वेगवेगळ्या ठिकाणी फिरत बसले, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना अभय मिळालेला आहे, पोलीस त्यांना 21 दिवस 22 दिवस 25 दिवस शोधू शकले नाहीत, ते कुठल्या तरी मोठ्या आकाच्या मदतीमुळेच वरदहस्त असल्यामुळेच घडतंय असा आरोप होतो आहे आणि हा अंगुली निर्देश जो जातोय तो मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे. आपण त्याविषयी फार बोलायला नको कारण कदाचित या सगळ्यांच्या जबाबामधून या सगळ्यांच्या चौकशीतून माहितीतून कोणी खरंच मोठा आका होता का नव्हता याच्याविषयीची स्पष्टता येईल. पण सुदर्शन घुलेविषयी बोलत होतो आपण की तो ऊसाच्या शेतात मुकादम म्हणून काम करतो आणि टाकळी गावचा राहणारा आहे. 27 वर्षाचा आहे, फक्त 7वी पर्यंत त्याचं शिक्षण झालं. हा जो विष्णू चाटे आहे हा विष्णू चाटे वाल्मिक कराडचा निकटवर्ती आहे. तर विष्णू चाटेच्या तो संपर्कात आला आणि मग त्याची या सगळ्या वाल्मिक कराड आणि इतर काही नेत्यांशी पदाधिकाऱ्यांशी ओळख झाली आणि मग त्यातून राजकीय नेत्यांची आणि मंडळींची कामं सुद्धा तो करत होता.
महत्त्वाची बाब म्हणजे 10 वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 10 गुन्हे या सुदर्शन घुलेवर दाखल आहेत. हा सुदर्शन घुले त्याचा फोटो प्रसार माध्यमांवर येऊन सुद्धा 4-5 दिवस किंबहुना त्याहून जास्त वेळ होऊन गेलेला आहे, तरी सुद्धा त्याला पकडण्यात यश आलेलं नव्हतं आणि कदाचित तो महाराष्ट्राबाहेर पळून गेलाय का अशीही शंका उपस्थित केली जात होती. पण तो पुण्यामध्ये सापडलेला आहे आणि पुण्यामधून त्याला ताब्यात घेण्यात आलाय, पुण्याजवळून त्याला ताब्यात घेण्यात आलाय. तो पुण्यात काय करत होता, कोणाचा वरद हस्ताने तो पुण्यात आणि भिवंडीत वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता, हाही एक प्रश्न काही नेत्यांनी उपस्थित केलाय काल आणि आजमध्ये. आणि त्याच्या बरोबरीने सुधीर सांगळे याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे. फक्त या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली नाही, ते अत्यंत निर्घृणपणे हत्या झालेली आहे. अत्यंत बिभत्सपणे त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना मारून टाकण्यात आलं, ही हत्या करण्यात आली. जेव्हा या संदर्भातल्या बातम्या समोर आल्या, अंगावर काटा आणणाऱ्या या बातम्या आपण बोलू शकत नाही त्याविषयी, इतकं वाईट पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. तर यामागे नेमकं काय कारण होतं? एका कंपनीच्या आवारात घडलेली मारहाण इतकं क्षुल्लक कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं आहे का, त्याच्या व्यतिरिक्त अजून काही गंभीर कारणं आहेत, हे सुद्धा समोर येईल या सगळ्यांच्या चौकशीतून. या आधी घडलेल्या घडामोडींचा फक्त आपण धांडोळा घेऊया की या प्रकरणामधलं आत्तापर्यंतचं अपडेट काय आहे. ते एकूण संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण असे मिळून 7 आरोपी आहेत. त्यापैकी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं. पहिल्याच आठवड्यामध्ये, या प्रकरणानंतरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर वाल्मिक कराडचा शोध सुरू होता. वाल्मिक कराड हा मात्र 21-22 दिवस सतत पोलिसांना गुंगारा देत होता. या प्रकरणामध्ये आता तर 3 वेगवेगळ्या पातळ्यांवर यंत्रणा तपास करतायत. एकतर SIT स्थापन करण्यात आली आहे, ती तपास करते, CID तपास करतोच आहे, न्यायालयीन पातळीवर या सगळ्याचा तपास होणारच आहे पुढच्या काळामध्ये. आणि पुणे पोलीस सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आहेतच तपासासाठी. तर आत्तापर्यंत या 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं. 5वा म्हणजे वाल्मिक कराड स्वतः 3 दिवसांपूर्वी त्याने पुणे पोलिसांच्या कार्यालयात येऊन शरणागती पत्करली, CIDच्या कार्यालयामध्ये येऊन शरणागती पत्करली. आता ही दोघं जी आहेत, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे, या दोघांचा सुद्धा पुणे पोलीस तपास करतील आणि त्यानंतर त्यांना CIDकडे सुपूर्द केलं जाईल. हा वाल्मिक कराड जो आहे, हा वाल्मिक कराड पुणे CIDच्या मुख्यालयामध्येच शरणागती त्याने पत्करली. त्यामुळे त्याच्याविषयी सुद्धा आपण बोललो की एकूण 5 जण आधीच ताब्यात होती, त्यांची चौकशी ऑलरेडी सुरू आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सापडलेले हे दोघे जण आज ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे आधी पुणे पोलीस त्यांची चौकशी करते आणि लगेचच त्यांना CIDकडे सुपूर्द केलं जाईल. मग CID या दोघांचा कसून तपास घेईल. अजून 7वा जो आरोपी आहे या प्रकरणामध्ये, हत्या प्रकरणामधला मुख्य आरोपी त्यालाही म्हटलं जात आहे, त्याचं नाव आहे कृष्णा आंधळे. हा 3रा जो आरोपी कृष्णा आंधळे, तो अजूनही फरार आहे. तो कुठे आहे याच्याविषयीची माहिती मिळालेली नाही, पण ती पथकं जी तैनात करण्यात आलेली आहेत, रवाना करण्यात आलेली आहेत, ती या कृष्णा आंधळेचा आता शोध घेतील. हा शेवटचा आणि 7वा आरोपी आहे. याच्या व्यतिरिक्त काय घडामोड घडली ती पण महत्त्वाची आहे, ती सुद्धा आपण बघूया. एकतर डॉक्टर वायभसे, त्यांची वकील पत्नी आणि अजून एक, अशा तिघांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. नांदेडमधून या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर त्या डॉक्टर वायभसे आणि वकील पत्नी त्यांची जी आहे, या दोघांवर आरोप असे ठेवण्यात आलेत की फरार आरोपींना पळून जाण्यात या डॉक्टर महाशयांनी मदत केलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काही पैसे सुद्धा त्यांना पुरवलेले आहेत. आता डॉक्टर वायभसे आणि मंत्री धनंजय मुंडे किंवा डॉक्टर वायभसे, त्यांची पत्नी आणि वाल्मिक कराड यांचं काही नातं आहे का, यांचे काही संबंध आहेत का, हे सगळं पोलीस तपासात समोर येईल. पण या तिघांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं. आता या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण किंवा खंडणी प्रकरणामध्ये हे सहभागी नाहीत. मात्र आत्ता तरी असं कळतंय की या डॉक्टर वायभसे पती पत्नींवर फरार आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणे आणि त्यांना काही पैसे पुरवणे, अशा प्रकारचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. त्यांच्या चौकशी त्यांची सुरू आहे. नांदेडमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले, त्यांची चौकशी सुरू आहे. तर त्यातनं काही समोर येतं हेही बघायचं. आणि अजून एकाला सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय. त्याने लोकेशन्स दाखवलेली होती सरपंच संतोष देशमुख यांची, असं कळतंय. अजून सुद्धा स्पष्ट माहिती समोर येत नाहीये. पण या तिघांना, म्हणजे या 7 आरोपींव्यतिरिक्त त्यातला एक अजून पकडायचा आहे, कृष्णा
आंधळे त्याचं नाव आहे, त्याच्या व्यतिरिक्त ह्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे. दरम्यानची घडामोड अशी म्हणजे आज 2 आरोपींना जरी पकडलं गेलेलं असलं तरी सुद्धा आज परभणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चा काढला जातोय. वेगवेगळे नेते या निषेध मोर्चाला हजेरी लावणार आहेत आणि सगळी परभणीकर मंडळी जी आहेत ती दंडाला काळी फीत लावून या महामोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. हा महामोर्चा मूकमोर्चा असणार आहे, त्यामुळे घोषणाबाजी नाही, कुठलाही आकांतांडव नाही, पण निषेध या प्रकरणाचा म्हणून, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध म्हणून हा मूकमोर्चा काढला जाणार आहे. मनोज जरांगे या मोर्चामध्ये सहभागी होतील असं कळतंय. खासदार सुरेश धसही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर हे सगळे सुद्धा, ही नेते मंडळी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आता फक्त एक आरोपी पकडणं बाकी आहे. 2 मुख्य आरोपींना पकडण्यात आलंय, त्यामुळे या 2 मुख्य आरोपींकडून काय नेमकं समोर येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. याविषयीचे अपडेट सुद्धा आपण घेऊया, याविषयीची माहिती सुद्धा आपण घेऊया. पण महत्त्वाची दिवसभरातली बातमी की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 2 मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. त्यातलं पहिलं नाव ते म्हणजे सुदर्शन घुले, वायभसे त्यांची पत्नी आणि त्या तिसऱ्या एकाला ज्याला ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडनं या दोघांचे लोकेशन समोर आली असं अजून तरी कळतंय. याविषयी अधिकृत पोलिसांनी काही माहिती दिलेली नाही, पण हा सुदर्शन घुले ताब्यात आलेला आहे, जो मुख्य आरोपी आहे. त्यामुळे आता नेमका या प्रकरणाचा उलगडा अधिक वेगानं होऊ शकतो. कृष्णा आंधळेला अधिक वेगानं ताब्यात घेतलं जाऊ शकतं आणि हा जो सुधीर सांगळे आहे त्याच्याकडनंही अधिकची माहिती मिळू शकते. बघूया येत्या काळामध्ये, आज दिवसभरात आणि येत्या काळात याविषयी काय घडामोडी घडतात. अजून काही महत्त्वाच्या घडामोडी, काही अपडेट्स, काही विषय आपल्यापर्यंत पोचवावेत असं आपल्याला वाटत असेल, आपण नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा.